हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे। आणि यामध्ये आज आपण पोषण आहार पोषक द्रव्य या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे। चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, पहिला प्रश्न, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना डॅश डॅश म्हणतात। त्या पदार्थांना अन्न पदार्थ म्हणतात। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अन्न पदार्थ। ओके, आता आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्न पदार्थ म्हणतात। आणि अन्नाचे प्रमुख कार्य कोणकोणते आहेत तर अन्नाचे प्रमुख कार्यामध्ये काय होतं, शरीराला ऊर्जा पुरवणे, शरीराच्या निर्माण कार्यात प्रमुख घटक असणे, रोगांपासून संरक्षण प्रदान करणे, कोणतीही वस्तू अन्न म्हणून ओळखण्यासाठी त्यात पुढील 2 महत्त्वाच्या वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे, ते खाण्यायोग्य असावे आणि त्याच्यामुळे शरीराचे पोषण होणे आवश्यक आहे। ओके, इथून एवढे महत्त्वाचे पॉइंट आहेत। त्यानंतर पुढे पाहूया, अन्नाची प्रमुख कार्य। ओके, अन्नाची प्रमुख कार्य आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, शरीराला ऊर्जा पुरविणे, बरोबर आहे का? तर हो, शरीराच्या निर्माण कार्यात प्रमुख घटक असणे हे देखील मी तुम्हाला सांगितलं, आणि रोगांपासून संरक्षण करणे हे देखील अन्नाचे प्रमुख कार्य आहे। मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल तर यामध्ये योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब व क हे योग्य आहेत। ओके, संतुलित आहारात कशाचा समावेश होत नाही? पहा, संतुलित आहारात कशाचा समावेश होत नाही आपल्याला सांगायचं। ओके, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, आहारातील तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे, तर या सर्वांचाच यामध्ये समावेश होतो। ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वरील सर्वांचा समावेश होतो, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, डायटरी फायबर्स आणि विटामिन्सचा। ओके, संतुलित आहार असा आहार ज्यामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, तंतुमय पदार्थ, विटामिन्स यांसारखे सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात मिळून शरीराच्या सामान्य वाढीस तसेच शरीराच्या विकासास मदत करते। ओके, आणि अशा आहारास काय म्हणतात? संतुलित आहार म्हणतात। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, ग्लुकोजच्या एका रेणूपासून किती एटीपी प्राप्त होतात? पहा, ग्लुकोजच्या एका रेणूपासून 38 एटीपी प्राप्त होतात। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 38। त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, 1 एटीपी इज इक्वल टू 34 किलोजूल। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 34 किलोजूल। त्यानंतर पुढे पाहूया, स्थानासक्त अनुद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीची ऊर्जेची गरज असते? ओके, तर ती असते 2320 कॅलरीची। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2320 किलो कॅलरी। ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, पुढील विधाने पहा, अतिश्रमाची कामे करणाऱ्या पुरुषांना प्रतिदिन 3490 किलो कॅलरीची आवश्यकता असते आणि मध्यम श्रमाची कामे करणाऱ्या पुरुषांना प्रतिदिन 2730 किलो कॅलरीची आवश्यकता असते। आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे, तर पहा ही दोन्ही विधाने योग्य आहेत। ओके, अतिश्रमाची कामे करण्यासाठी 3490 किलो कॅलरीची आवश्यकता आणि मध्यम श्रमाची कामे करणाऱ्या पुरुषांना 2730 किलो कॅलरीची आवश्यकता असते। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अ व ब। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, स्त्रियांमध्ये आवश्यक असणारी ऊर्जेच्या गरजांसंबंधी पुढील जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखायची आहे। ओके, आता स्त्रियांचा गट आणि आवश्यक ऊर्जा किलो कॅलरी प्रतिदिन। ओके, आता पहा, स्थानासक्त अनुद्योगशील काम 1500 किलो कॅलरी पर डे, मध्यम श्रमाची कामे 2230 किलो कॅलरी पर डे, बरोबर आहे हे। अतिश्रमाची कामे 2850 किलो कॅलरी पर डे। ओके, आणि स्थानासक्त उद्योगशील काम यासाठी 1500 कॅलरी आहेत का? तर स्त्रियांसाठी आहेत 1900 कॅलरी। ओके, म्हणून अयोग्य जोडी ही आहे। ओके, इथे 1900 कॅलरी पर डे हे लक्षात ठेवा। ओके,
त्यानंतर पुढे पाहूया 16 ते 17 वर्षांच्या मुलांना प्रतिदिन डॅश डॅश इतक्या ऊर्जेची गरज असते. ओके, 16 ते 17 वर्षाच्या मुलांना प्रतिदिन 3020 किलो कॅलरीजची आवश्यकता असते. ओके, आता 1060 किलो कॅलरीज काय वयोगट आहे? 1 ते 3 वर्षाच्या बालकांना 1060 किलो कॅलरीजची आवश्यकता असते. तसंच 2190 किलो कॅलरीज इतक्या ऊर्जेची गरज किती वर्षाच्या मुलांना आवश्यक असते? तर 2190 किलो कॅलरीज 10 ते 12 वर्षाच्या मुलांना प्रतिदिन आवश्यक असते. आणि 2750 किलो कॅलरी इतक्या ऊर्जेची गरज किती वर्षाच्या मुलांना प्रतिदिन असते? तर 2750 किलो कॅलरीज 13 ते 15 वर्षाच्या मुलांना प्रतिदिन आवश्यकता असते. हे महत्त्वाचं आहे. पुढे पाहूया वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती किलो कॅलरीज ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते? पहा, वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 2000 ते 2500. समोरचा प्रश्न पोषक द्रव्ये न्यूट्रियन्स हे अन्न पदार्थातील काय असतात? कार्बनिक पदार्थ आहेत, अकार्बनिक पदार्थ आहेत. तर पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ किंवा ब. कारण पोषक द्रव्ये हे अन्न पदार्थातील कार्बनिक किंवा अकार्बनिक पदार्थ आहेत जे आपल्याला जगण्यास व योग्य आरोग्य राखण्यास मदत करतात. ओके, आणि पोषक द्रव्याचे महत्त्वाची कार्य काय आहेत? ऊर्जा प्रदान करणे, ऊती निर्माण करणे आणि चयापचय नियंत्रित ठेवणे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याचा समावेश सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये होत नाही? पहा, सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये खनिजे आहेत, जीवनसत्वे आहेत. प्रथिने सूक्ष्म पोषक द्रव्यांमध्ये येत नाहीत. मायक्रोन्यूट्रियन्स नाही आहेत प्रथिने. ओके, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 प्रथिने. तर प्रथिने काय आहेत? तर प्रथिने स्थूल पोषक महापोषक अन्नद्रव्येत मॅक्रोन्यूट्रियन्स, हे लक्षात ठेवा. प्रथिने मायक्रोन्यूट्रियन्स नाहीत तर मॅक्रोन्यूट्रियन्स आहेत. पोषक द्रव्याचं वर्गीकरण 2 गटात होतं, मॅक्रोन्यूट्रियन्स आणि मायक्रोन्यूट्रियन्स. ओके, मॅक्रोन्यूट्रियन्समध्ये कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत आणि प्रथिने आहेत. आणि मायक्रोन्यूट्रियन्समध्ये खनिजे आहेत आणि जीवनसत्वे मायक्रोन्यूट्रियन्समध्ये आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडी ओळखायची. पोषक द्रव्ये आहेत एका बाजूला आणि त्यांची ओळख आहे. ओके, आता पहा, कर्बोदके आणि मेद ऊर्जा समृद्ध अन्न आहेत का? एनरिच रिसोर्स बरोबर आहे. प्रथिने शरीर बांधणीसाठी महत्त्वाचे आहेत, बॉडी बिल्डिंगसाठी बरोबर आहे. आणि जीवनसत्वे आणि खनिजे संरक्षक अन्न आहेत का? तर आहेत. म्हणून वरीलपैकी एकही नाही, अयोग्य जोडी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया म्हणजे पहा, ऊर्जा समृद्ध अन्न कोणते आहेत? कर्बोदके मेद आहेत. शरीर बांधणीसाठी प्रथिनांचा उपयोग होतो आणि संरक्षक अन्नासाठी जीवनसत्व आणि खनिजे आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न शरीराची क्रिया घडविण्यासाठी कोणत्या पोषक तत्वापासून ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते? ओके, शरीराची क्रिया घडविण्यासाठी कर्बोदके महत्त्वाचे आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कर्बोदके. ओके, कर्बोदके या पोषक घटकांपासून शरीराची क्रिया घडविण्यासाठी ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते आणि स्निग्ध पदार्थापासून आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागवली जाते. हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्यात नायट्रोजन आढळते? पहा, कोणत्या पोषक द्रव्यात नायट्रोजन आढळते? तर ते प्रथिनांमध्ये आढळतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रथिने, प्रोटीन्स. समोरचा प्रश्न योग्य विधाने ओळखायची आहेत. कर्बोदकांच्या एका रेणूमधील H आणि O यांचे प्रमाण पाण्याच्या रेणूप्रमाणेच म्हणजेच 2:1 इतके असते. आणि दुसरं विधान आहे मेदाच्या एका रेणूमधील H आणि O यांचे प्रमाण 2:1 इतके नसते. तर हे दोन्ही योग्य विधाने आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अ व ब. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. एका बाजूला आहेत पोषक द्रव्य आणि दुसऱ्या बाजूला आहेत पोषक द्रव्याचा एकक घटक. ओके, आता पहा, कर्बोदके मोनोसॅकराइड बरोबर आहे, प्रथिने अमिनो ॲसिड बरोबर आहे आणि मेद ट्रायग्लिसराइड बरोबर आहेत. ओके, म्हणून इथे योग्य जोडी वरील सर्व. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखायचे. अन्नातील घटक आणि शरीराला प्राप्त उष्मांक मूल्य फिजिओलॉजिकल व्हॅल्यू सांगायचे आपल्याला. ओके, आता कर्बोदकाची 4 किलो कॅलरी पर ग्रॅम आहे का, तर आहे, बरोबर आहे. त्यानंतर प्रथिनांची 9 किलो कॅलरी आहेत का, तर प्रथिनांचे फिजिओलॉजिकल व्हॅल्यू आहे 9 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि मेदांची फॅटची फिजिओलॉजिकल व्हॅल्यू आहे 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. ओके, आणि जर मी तुम्हाला विचारलं ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू काय आहे, तर कर्बोदकाचे आहे 4.1 किलो कॅलरी पर ग्रॅम, प्रथिनांचे आहे 5.65 किलो कॅलरी पर ग्रॅम आणि मेदांचे आहे 9.45 किलो कॅलरी पर ग्रॅम. ओके, त्यानंतर मग इथे अयोग्य जोडी कोणती असेल, तर ही आहे 2 नंबरची प्रथिने. त्यानंतर पुढे पाहूया, 1 ग्रॅम मेदापासून एकूण उष्मांक मूल्याच्या स्वरूपात किती ऊर्जा प्राप्त होते. ओके, 1 ग्रॅम मेदापासून एकूण उष्मांक मूल्यांच्या म्हणजे ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू आपण आत्ताच सांगितलं, मेद किती आहे, 9.45 किलो कॅलरी, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 9.45 किलो कॅलरी. समोरचा प्रश्न, शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन किती कर्बोदकांची आवश्यकता असते. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन 1.5 ते 3.0 ग्रॅम इतकी कर्बोदकांची आवश्यकता असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1.5 ते 3.0 ग्रॅम. ओके, आता हे तर झालं कर्बोदकांचं. आता जर मी तुम्हाला विचारलं की प्रथिनांची किती आवश्यकता असते, तर प्रथिनांची 1.5 ते 2 ग्रॅम इतकी आवश्यकता असते. आणि मेदांची किती असते, तर मेदांची 0.5 ते 1 ग्रॅम इतकी असते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, एका दिवसाला आवश्यक असणारे पोषक द्रव्यांच्या प्रमाणासंबंधी अयोग्य जोडी ओळखायचे. पोषक द्रव्ये आणि प्रतिदिन सरासरी आवश्यक प्रमाण. आता पहा, कर्बोदके 400 ग्रॅम बरोबर आहे, प्रथिने 60 ग्रॅम हे देखील बरोबर आहे आणि मेद 40 ग्रॅम प्रतिदिन हे देखील बरोबर आहे. म्हणून अयोग्य जोडी वरीलपैकी एकही नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न, सामान्य माणसाला दररोज साधारणपणे किती ग्रॅम कर्बोदकांची गरज असते. सामान्य माणसाला दररोज साधारणपणे आत्ताच आपण पाहिलं 400 ते 500 ग्रॅम कर्बोदकाची गरज असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 400 ते 500 ग्रॅम. त्यानंतर समोरचा प्रश्न, निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅश मध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅश मध्ये आढळतात. निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च बटाट्यामध्ये आढळतात आणि सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च मक्यामध्ये आढळतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, बटाटा मका. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, अयोग्य जोडी ओळखायचे. अन्न घटक आणि त्याची उदाहरणे आहेत. ओके, आता पहा, स्टार्च बटाटे, गहू, तांदूळ. बटाटे निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च आहे, मक्यामध्ये सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च आहे, तसेच गहू आहे, तांदूळ आहे, म्हणून हे बरोबर आहे. अन्न तंतुमय पदार्थ, यामध्ये दूध, अंडी, मांस येतं का, तर यामध्ये फळे, भाज्या, तृणधान्य, कडधान्याचा समावेश होतो, म्हणून अयोग्य जोडी आहे 2. त्यानंतर प्रथिने, प्रथिनांमध्ये सोयाबीन, वाटाणे, मांस, अंडी, डाळी, शेंगदाणे यांसारख्याचा समावेश होतो. आणि मेदामध्ये दूध, पनीर, तूप, लोणी, तेल याचा समावेश होतो, म्हणून अयोग्य जोडी आहे 2 नंबरची. त्यानंतर पुढे पाहूया,
पुढीलपैकी कोणता घटक हा मलाला स्थूलता प्रदान करतो तसेच आंतराच्या हालचालीस मदत करतो? तो आहे कर्बोदके. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कर्बोदके. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हे ऊर्जेचे सर्वाधिक समृद्ध स्त्रोत आहे. ऊर्जेचा सर्वाधिक समृद्ध स्त्रोत रिचेस्ट सोर्स आहे मेद. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेद, फॅट्स. समोरचा प्रश्न, पुढील कार्ये कोणत्या पोषक द्रव्याच्या आहेत? ओके, पुढील कार्य कोणत्या पोषक द्रव्याची आहे ते आपल्याला सांगायचं आहे. विटामिन्स ए, डी, ई आणि के यांच्या अवशोषणात मध्ये मदत करते आणि शरीरातील विटॅमिन डी व स्टेरॉइड हार्मोन्सच्या संश्लेषणात सिंथेसिसमध्ये मदत करते आणि थंड हवामानापासून बचाव करते. तर ही जी कार्य आहेत ती आहेत मेदाची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेद, फॅट्स. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता डिटेलमध्ये जर बोलायचं झालं तर मेदाची कार्य काय आहे तर ऊर्जेचा सर्वाधिक समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये विटॅमिन ए, डी, ई आणि के यांच्या अवशोषणात मदत करते, विटॅमिन डी व स्टेरॉइड हार्मोन्सच्या संश्लेषणात मदत करते, तसेच उपत्वचीय मेद थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव करते, तसेच शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचा बचाव करते. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन यांसारखे जनन इंद्रियांसंबंधीची जी संप्रेरक आहेत ही मेद स्वरूपातच असतात. त्यानंतर ऑप्शनमध्ये कार्बोहायड्रेट्स. कर्बोदकाचं कार्य काय आहे तर शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचे प्रमुख कार्य करतं कार्बोहायड्रेट्स, म्हणून यांना शरीराचं इंधन असं म्हणतात. चेतासंस्थेसाठी केवळ ग्लुकोज हाच एकमात्र ऊर्जेचा स्रोत आहे. ओके, लॅक्टोज शर्करा आंत्रांमधील जीवाणूच्या वाढीस मदत करते जे कॅल्शियमच्या अवशोषणामध्ये उपयोगी ठरते. तसेच सेल्युलोज मलाला स्थूलता प्रदान करणे आणि तसेच आंत्राच्या हालचालीस मदत करते आणि आहारातून योग्य प्रमाणात कर्बोदकांचं सेवन केल्यास प्रथिनांची देखील बचत होते. आणि प्रथिनांचे कार्य काय आहे तर ऊतींच्या निर्माण व रखरखाव यांसाठी आवश्यक असतात प्रथिने. प्रोटीन्स जवळपास सर्व विक्रे ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात. ओके, तसेच रोगजंतूंच्या विरोधात लढण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज ह्या प्रथिनेच असतात. ओके, आणि हिमोग्लोबिन हे वाहक प्रथिन म्हणून कार्य करते. ओके, आणि आपले स्नायू प्रथिनांनी बनलेले असतात आणि शरीराची वाढ व निगा राखतात प्रथिन. आणि प्रथिन हा ऊर्जेचा शेवटचा पर्याय असतो, म्हणजे कर्बोदके व मेद यांच्या अभावामुळे शरीर प्रथिनांचा वापर ऊर्जा म्हणून करते. ही स्थिती कुपोषणात उद्भवते आणि काही संप्रेरके प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणजे इन्सुलिन, ऑक्सिटोसिन. ओके, हे पॉइंट महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. समोरचा प्रश्न पाहूया. पुढील विधाने पहा. विधान आहे जवळपास सर्व विक्रे ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात. ओके, विधान ब आहे रोगजंतूंच्या विरोधात लढण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज या प्रथिनेच असतात. आणि तिसरं विधान आहे हिमोग्लोबिन हे वाहक प्रथिने म्हणून कार्य करतात. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये सर्व विक्रे जवळपास ग्लोब्युलर प्रोटीन्स असतात. रोगजंतूंच्या विरोधात लढण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज ह्या प्रथिनेच असतात. आणि हिमोग्लोबिन हे वाहक प्रथिन म्हणून कार्य करतात, हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणून एक ही अयोग्य नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी एकही नाही. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. भारतीय आहारातील विविध घटक आणि त्यापासून प्राप्त ऊर्जेचे प्रमाण या संबंधीची अयोग्य जोड ओळखायचे. एका बाजूला आहेत घटक आणि दुसऱ्या बाजूला आहे प्राप्त ऊर्जा. ओके, आता कार्बोहायड्रेट्स 65 ते 80% ऊर्जा प्राप्त होते, बरोबर आहे. फॅट्स पासून 10 ते 30% ऊर्जा प्राप्त होते आणि प्रोटीन्स पासून 7 ते 15% ऊर्जा प्राप्त होते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही, चुकीची, अयोग्य एकही नाही. ओके,
तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. स्थानासक्त अनुद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीज ऊर्जेची गरज असते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. स्थानासक्त अनुद्योगशील कामात असणाऱ्या पुरुषांसाठी प्रतिदिन किती किलो कॅलरीज ऊर्जेची गरज असते? या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन किती कर्बोदकांची आवश्यकता असते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी प्रतिदिन किती कर्बोदकांची आवश्यकता असते? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅश मध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅश मध्ये आढळतात. पाहिलेला प्रश्न आहे, डिटेल अनालिसिस केलेला आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅश मध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च डॅश डॅश मध्ये आढळतात. ओके. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. विटामिन्स संबंधित योग्य विधान आपल्याला ओळखायचे. ओके. आता पहा, हे कार्बनी संयुगे असतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पहा, विटामिन्स इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत का? तर ते कार्बनी पदार्थ आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. ओके. मग हे तर विधान चुकीचं आहे. ओके. त्यानंतर हे महापोषक द्रव्य मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत का? तर हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. ओके. मग हे देखील विधान चुकीचं आहे. ओके. आणि हे शरीरात ऊर्जा उत्पन्न यील्ड एनर्जी उत्पन्न करतात. शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात का विटामिन? तर पहा, विटामिन शरीरात ऊर्जा उत्पन्न करत नाहीत, परंतु इतर पोषक द्रव्यांना शरीरात उपयोगी होण्यासाठी सक्षम बनवतात. ओके. म्हणजे हे देखील विधान चुकीचं आहे. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ, ब, क तीनही योग्य नाही. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. विटामिन असे नाव जीवनसत्वासाठी कोणी दिले? पहा, विटामिन असे नाव जीवनसत्वासाठी कॅसिमिर फुंक यांनी दिलं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, कॅसिमिर फुंक. बरोबर. आता पहा, विटामिन हा शब्द युरोपियन शास्त्रज्ञ कॅसिमिर फुंक यांनी कधी दिला? तर 1912 मध्ये दिला. ओके. युरोपियन शास्त्रज्ञ कॅसिमिर फुंक यांनी 1912 मध्ये दिला. आणि सुरुवातीच्या विटामिन या शब्दामधील जो ई आहे, तो ई हे अक्षर आता गाळण्यात येतं आणि आता केवळ फक्त विटामिन असाच शब्द वापरला जातो. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पुढीलपैकी कोणता विटामिन मानवी शरीरात तयार केला जातो? पहा, मानवी शरीरात कोणते विटामिन तयार केले जाते? तर ते आहे डी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, डी. ओके. विटामिन डी वगळता इतर कोणतेही विटामिन शरीरात तयार होत नाही. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे दिलेल्या जीवनसत्वांमधून जल अविद्राव्य जीवनसत्वे वॉटर इनसोल्युबल विटामिन्स निवडायचे. ओके. जल अविद्राव्य विटामिन्स आपल्याला निवडायचे आहेत. ओके. ए, बी, सी, डी आणि के. ओके. तर यामध्ये जल अविद्राव्य कोणकोणती आहेत पहा, म्हणजे मेदात विरघळणारी कोणकोणती आहेत? तर त्यासाठी आपण एक ट्रिक देखील सांगितलेली आहे तुम्हाला. किडावरून काय काय लक्षात येतं? के येतंय, ई येतंय, बरोबर, डी येतंय आणि ए. ओके. किडापासून. मग तसा पर्याय कोणता आहे? तर तसा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, अ, ड, ई, फ. ओके. अ मध्ये ए आहे विटामिन, ड मध्ये डी आहे, ई मध्ये ई आहे आणि एफ मध्ये के आहे, म्हणजेच किडा. बरोबर. जी मेदात विरघळतात. ओके. ही जी जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत, वॉटर इनसोल्युबल विटामिन आहेत, ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत, ती स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात फॅट्समध्ये विरघळतात. ओके. आणि यामध्ये ADEK ही आहेत आणि शरीरात याची साठवण मेद आणि यकृतात केली जाते. हे लक्षात ठेवा. आणि
जी जलविद्राव्य जीवनसत्वे त्यामध्ये आहे बी कॉम्प्लेक्स आणि सी, म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहेत बी कॉम्प्लेक्स आणि सी. ही पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहेत, त्यामध्ये विटॅमिन बी, विटॅमिन सी आहे. ही जीवनसत्वे लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात, म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचं असतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, जल विद्राव्य जीवनसत्वे यांचा मानवी शरीरात साठा केला जातो आणि जल अविद्राव्य जीवनसत्वे यांची साठवण शरीरात मेद आणि यकृतात केली जाते. आपल्याला योग्य विधाने ओळखायचे. आत्ताच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय, बरोबर. पहा, योग्य विधान जर म्हटलं तर जल अविद्राव्य जीवनसत्वे वॉटर इनसोल्युबल जीवनसत्वे यांची साठवण मेद आणि यकृतात शरीरात मेद आणि यकृतात केली जाते, बरोबर. हे विधान बरोबर आहे. ओके, आणि जल विद्राव्य जीवनसत्वे यांचा मानवी शरीरात साठा केला जातो का, तर नाही. जल विद्राव्य जीवनसत्वे जी आहेत ती जीवनसत्वे लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात, म्हणून त्यांचा सतत पुरवठा करणं गरजेचं असतं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल फक्त ब. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केवळ ब. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात फॅट्स विरघळणारी जीवनसत्वे आपल्याला सांगायचे. आता आपण पाहिलेलंच आहेत कोणती जीवनसत्वे, मी तुम्हाला सांगितलं किडा, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ADEK, किडा, ADEK, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, जलविद्राव्य जीवनसत्वा संबंधित पुढील विधाने आपल्याला पाहायची आहेत. पहा, पहिले विधान आहे यांचा शरीराला सतत पुरवठा होणे गरजेचे असते. ओके, आणि दुसरं विधान आहे ही जीवनसत्वे लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. ओके, जलविद्राव्य जीवनसत्वे म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारी, बरोबर. पाण्यात विरघळणारी सतत पुरवठा होणे गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि ही जीवनसत्वे लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात, बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. विधाने ए व बी बरोबर असून विधान बी हे विधान ए चे समर्थक कारण आहे, राईट. मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेले. ओके, पुढे पाहूया. अयोग्य विधाने ओळखायची आहेत. अयोग्य विधान आहे विटामिन B1 ला थायमिन. ओके, विटामिन B1 ला थायमिन या नावाने सुद्धा ओळखले जाते. ओके, विटामिन B2 ला नायसिन या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि विटामिन B12 ला पायरिडॉक्सिन या नावाने सुद्धा ओळखले जाते. ओके, B1 थायमिन बरोबर आहे. त्यानंतर B3 नायसिन हे देखील बरोबर आहे. पण विटामिन B12 पायरिडॉक्सिन आहे का मित्रांनो? विटामिन B12 म्हणजेच काय? सायनोकोबलामिन. ओके, विटामिन B12 म्हणजेच सायनोकोबलामिन आणि पायरिडॉक्सिन म्हणजे काय? तर पायरिडॉक्सिन म्हणजे विटामिन B6. ओके, मग चुकीची जोडी आहे ही. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 क. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. रायबोफ्लोविन हे रासायनिक नाव कोणत्या विटामिनचे आहे? रायबोफ्लोविन हे रासायनिक नाव आहे विटामिन B2 चे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विटामिन B2. आता ऑप्शन मध्ये देखील पाहूया आपण. विटामिन ए. विटामिन ए चे रासायनिक नाव काय आहे? विटामिन ए चे रासायनिक नाव आहे रेटिनॉल, बरोबर. विटामिन B5 चे रासायनिक नाव काय आहे? विटामिन B5 याचं रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक ऍसिड. ओके, आणि विटामिन B6 चे रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे पायरिडॉक्सिन. ओके, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं ते आहे पायरिडॉक्सिन. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अयोग्य जोडी ओळखायची. पहा, एक बाजूला आहेत विटामिन आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांची रासायनिक नावे, बरोबर. आपण पाहिलं ए रेटिनॉल बरोबर आहे. सी ॲस्कॉर्बिक ऍसिड हे सर्वांनाच माहीत असतं. ओके, आता डी टोकोफेरॉल. डी विटामिन डी चं रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे का? तर ते नाही, ते आहे कॅल्सिफेरॉल. ओके, विटामिन डी कॅल्सिफेरॉल. आणि विटामिन के फायलोक्विनॉन आहे का? विटामिन के फायलोक्विनॉन. ओके, मग अयोग्य जोडी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ड ही अयोग्य जोडी आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पुढील विधाने पहा. ओके, आता काय दिले पाहूया.
पुरुषांसाठी विटॅमिन B3 ची शिफारस 16 ते 21 मिलीग्रॅम प्रतिदिन इतकी सुचवण्यात आली आहे. ओके. आणि स्त्रियांसाठी विटॅमिन B6 याची शिफारस 2.5 मिलीग्रॅम प्रतिदिन इतकी सुचवण्यात आली. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर पुरुषांसाठी विटॅमिन B3 ची शिफारस 16 ते 21 मिलीग्रॅम बरोबर आहे. आणि स्त्रियांसाठी विटॅमिन B6 ची शिफारस 2.0 मिलीग्रॅम हे देखील बरोबर आहे. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा अयोग्य जोडी ओळखायची. ओके. एका बाजूला आहेत व्यक्ती आणि विटॅमिन B12 चे प्रतिदिन प्रमाण किती आहे ते दिले. आता पहा प्रौढ व्यक्ती 1 मायक्रोग्रॅम. ओके. प्रौढ व्यक्ती 1 मायक्रोग्रॅम बरोबर आहे का? तर अगदी बरोबर आहे. विटॅमिन B12 चं प्रमाण. ओके. गर्भवती स्त्री 1.2 मायक्रोग्रॅम विटॅमिन B12 चं प्रमाण बरोबर आहे. स्तनदा माता 1.5 मायक्रोग्रॅम विटॅमिन B12 चे प्रमाण प्रतिदिन दिलेले आहे बरोबर आहे. आणि अर्भक आणि बालके यांना 2.5 मायक्रोग्रॅम विटॅमिन B12 चं प्रमाण बरोबर आहे का? तर ते चुकीचं आहे. कारण अर्भक आणि बालके यांना विटॅमिन B12 चं जे प्रमाण आहे ते 0.2 मायक्रोग्राम पर डे इतकं आहे. हे लक्षात ठेवा. ओके. म्हणून अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे दिलेले अन्न पदार्थ कोणत्या जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत ते सांगायचे. ओके. आवळा, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो कोणत्या जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत? तर ते आहेत विटॅमिन C चे मुख्य स्रोत बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विटॅमिन C. ओके. विटॅमिन C मध्ये काय काय असते? आवळा, संत्री, जी लिंबूवर्गीय फळे आहेत ती, तसेच कोबी आहे, टोमॅटो आहे, स्ट्रॉबेरी आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत. ओके. आणि जर तुम्हाला म्हटलं विटॅमिन A चं स्रोत काय आहेत तर त्यामध्ये आहेत गाजर आहे, हिरव्या भाज्या आहेत, रताळी, दूध, लोणी. ओके. त्यानंतर विटॅमिन D मध्ये जर म्हटलं तर काय? सूर्यप्रकाश आहे, तसेच कॉड लिव्हर ऑइल आहे, दूध, अंडी, मांस आहेत. ओके. आणि विटॅमिन D वनस्पती वर्गात आढळत नाही हे देखील लक्षात ठेवा. आणि विटॅमिन K जर म्हटलं तर काय येईल? त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, अंड्याचा पिवळा भाग येतो. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पुढीलपैकी कोणते विटॅमिन साधारणतः वनस्पती वर्गात आढळत नाही? आत्ताच सांगितलं तुम्हाला वनस्पती वर्गात आढळत नाही. तर ते आहे विटॅमिन D. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विटॅमिन D तसेच विटॅमिन B12 ही दोन्ही जी विटॅमिन आहेत ते वनस्पती वर्गात आढळत नाहीत हे लक्षात ठेवा. कोणकोणती? विटॅमिन D तसेच विटॅमिन B12 ही दोन्ही विटॅमिन्स वनस्पती वर्गात आढळत नाहीत. आता विटॅमिन B12 चं जे रासायनिक नाव आहे ते काय आहे? सायनोकोबॅलामिन. ओके. विटॅमिन B12 चं रासायनिक नाव आहे सायनोकोबॅलामिन हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि विटॅमिन K चं काय आहे? फायलोक्विनान. आपण सांगितलंय विटॅमिन K चं फायलोक्विनान, विटॅमिन A चं टोकोफेरॉल. ओके. विटॅमिन E चं टोकोफेरॉल आहे बरोबर. आणि D चं काय? कॅल्सिफेरॉल बरोबर. D चं आहे कॅल्सिफेरॉल हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. पुढील विधाने पहा. सकाळच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला जीवनसत्व D प्रत्यक्षपणे प्राप्त होते. ओके. आणि दुसरं विधान आहे कॉड लिव्हर ऑइल हा जीवनसत्व D चा संपन्न स्रोत आहे. तुम्हाला सांगितलं सकाळच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला विटॅमिन D मिळतं अगदी बरोबर आहे. आणि कॉड लिव्हर ऑइल हे जीवनसत्व D चे संपन्न स्रोत आहे हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ व ब. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. जीवनसत्व विटॅमिन A संबंधित चुकीचं कार्य आपल्याला ओळखायचे. ओके. जीवनसत्व A संबंधीचं सामान्य दृष्टी बरोबरच आहे. रातांधळेपणा विटॅमिन A च्या कमतरतेमुळे होतो. आपणा सर्वांना लहानपणापासून स्कूल टाइम पासून माहिती आहे. म्हणजे सामान्य दृष्टीसाठी आवश्यक असणे बरोबर आहे. शरीराच्या वाढीसाठी बॉडी ग्रोथसाठी देखील आवश्यक आहे. अभिस्तर उपकला उत्तक एपिथेलियल टिश्यू यांचे अखंडत्व इंटेग्रिटी टिकवून ठेवणे अगदी बरोबर. संसर्गापासून बचाव अँटी इन्फेक्टिव्ह करणे बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? वरीलपैकी एकही नाही, एकही चुकीचं नाही, सर्व पर्याय बरोबर आहेत. ओके. पुढे पाहूया.
पुढील कार्य कोणत्या विटामिनचे आहेत? पहा, पुढील कार्य कोणत्या विटामिनचे आहेत? शरीराची सामान्य वाढ, नॉर्मल ग्रोथ, ओके. आतड्यांकडून इंटेन्स्टाईनकडून फॉस्फरस व कॅल्शियमचे पुरेसे शोषण करण्यास मदत. पहा, फॉस्फरस आणि कॅल्शियम हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि दाते व हाडे यांच्या कॅल्सिफिकेशनमध्ये मदत करणे, दात व हाड्यांच्या कॅल्सिफिकेशनमध्ये मदत करणे, तसेच फॉस्फरस व कॅल्शियमचे पुरेसे शोषण हे महत्त्वाचं आहे, तर ते करतं विटॅमिन डी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. ओके. कारण पहा, विटॅमिन डी दात व हाडे निरोगी राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. प्रोथ्रोम्बिन पासून थ्रोम्बिन तयार होण्याच्या क्रियेत कोणत्या विटॅमिनची गरज असते? पहा, प्रोथ्रोम्बिन पासून थ्रोम्बिन तयार होण्याच्या क्रियेत फायलोक्विनानची गरज असते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फायलोक्विनान. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पुढील जीवनसत्वांमधून अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करणारे जीवनसत्व. ओके. पुढील जीवनसत्वांमधून अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करणारे जीवनसत्व आपल्याला ओळखायचं आहे. ओके. मग त्यामध्ये आहेत ए, सी आणि ई. मग त्यामध्ये पहा, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. ओके. विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ब व क. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. जर एखाद्या व्यक्तीस इंजुरी म्हणजे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे विटॅमिन के. ओके. झाल्यानंतर त्या ठिकाणापासून होणारा रक्तस्राव ब्लिडिंग थांबवणे विटॅमिन के लक्षात यायलाच पाहिजे. थांबत नसेल आणि जास्त वेळेपर्यंत रक्तस्राव होत असेल तर त्या व्यक्तीमध्ये कोणत्या जीवनसत्वाची कमतरता असू शकते? विटॅमिन के. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विटॅमिन के. राईट. त्यानंतर पुढे पाहूया. स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या विटॅमिनच्या अभावामुळे होतो? हा देखील प्रश्न आपण स्कूल टाइम पासून पाहतोय. स्कर्वी हा विकार जीवनसत्व सी च्या अभावामुळे उद्भवतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व सी. राईट. समोरचा प्रश्न. पॅरेस्थेसिया बर्निंग फिट सिंड्रोम हा अभावजन्य विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? ओके. पॅरेस्थेसिया बर्निंग फिट सिंड्रोम. ओके. हा जो अभावजन्य विकार आहे तो जीवनसत्व B5च्या कमतरतेमुळे अभावामुळे उद्भवतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व B5. बरोबर. जीवनसत्व B5चं काय रासायनिक नाव आहे? पॅन्टोथेनिक ऍसिड. ओके. पॅन्टोथेनिक ऍसिड. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. वर्निक कोर्सकॉफ सिंड्रोम हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ओके. वर्निक कोर्सकॉफ सिंड्रोम हा जो विकार आहे तो जीवनसत्व B1च्या कमतरतेमुळे होतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 B1. यालाच काय बोलतात? थायमिन. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. अयोग्य जोडी ओळखायचे. विटॅमिन आहेत एका बाजूला अभाव आहेत. ओके. आता पहा, विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरी होतो का? तर बरोबर आहे, बेरी होतो. B2च्या कमतरतेमुळे प्रकाश सहन न होणे फोटोफोबिया होतो का? हा अभाव तर B2 मुळे होतो. B3 चिलोसिस. B3 पहा, विटॅमिन B3 मुळे चिलोसिस होतो का? तर B3 त्याला म्हणतात नायसिन मुळे काय होतो? पेलाग्रा होतो. ओके. मग हे जे आहे जोडी ही चुकीची आहे. ओके. आणि विटॅमिन B12 याच्यामुळे मेगालोब्लास्टिक ॲनेमिया होतो का? तर होतो. ओके. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 क. ओके. आता चिलोसिस कशामुळे होतो? आता B3 मुळे आपण म्हटलं पेलाग्रा. मग आता चिलोसिस जो आहे हा चिलोसिस कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? कोण सांगू शकेल? तर तो B2च्या कमतरतेमुळे होतो. B2. ओके. त्यालाच म्हणतात रायबोफ्लोविन. B2 मुळे काय होतं?
चिलोसिस, त्याला काय होतं, तोंडाच्या आणि ओठांच्या कोपऱ्याला भेगा पडतात, ओठ फुटतात, जिभेवर चट्टे येतात. तसेच फोटोफोबिया म्हणजेच प्रकाश सहन न होणे आणि रायबोफ्लॅव्हिनोसिस म्हणजेच शरीराची वाढ खुंटते. ओके, रायबोफ्लॅव्हिनोसिस म्हणजे शरीराची वाढ खुंटते रायबोफ्लिनमुळे, B2च्या कमतरतेमुळे. ओके, रायबोफ्लेविनमुळे, B2च्या कमतरतेमुळे. त्यानंतर पुढे पाहूया, पुढील लक्षणे कोणत्या रोगामध्ये आढळतात. पहा, पुढील लक्षणे कोणत्या रोगामध्ये आढळतात. डर्माटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया. ओके, यालाच काय म्हणतात, यालाच 3D असंही म्हणतात. आणि हे जी लक्षणे आहेत ती पेलाग्राची आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पेलाग्रा. आता पेलाग्रा मी तुम्हाला सांगितलं B3 नायसिनच्या कमतरतेमुळे होतो. आणि पेलाग्रा या रोगाला 3D असंही म्हणतात, कारण या रोगाची लक्षणं काय काय आहेत. डर्माटायटिस, ओके, त्वचेचा दाह, डायरिया, अतिसार आणि डिमेन्शिया, मानसिक आजार ही आहेत, म्हणून त्याला 3D म्हणतात, 3D असं म्हणतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, मेगॅलोब्लास्टोसिस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो. ओके, मेगॅलोब्लास्टोसिस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो, तर फोलेट आणि विटामिन B12च्या अभावामुळे होतो. ओके, फोलेट आणि विटामिन B12च्या. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 2 आणि 3. ओके, विटामिन B12 आणि फोलेट यांच्या एकत्रित किंवा एकट्याचा अभाव असला तरी मेगॅलोब्लास्टोसिस उद्भवतो. हे लक्षात ठेवा. काय आहे विटामिन B12 आणि फोलेट यांच्या एकत्रित किंवा एकट्याचा अभाव असला तरी मेगॅलोब्लास्टोसिस उद्भवतो. हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया, पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता शरीरात भासत नाही. पहा, कोणत्या जीवनसत्वाची कमतरता शरीरात भासत नाही, तर ते जीवनसत्व आहे विटामिन B5. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विटामिन B5. ओके, पॅन्टोथेनिक ॲसिड हे सर्व सजीवांच्या ऊतीमध्ये आढळते. ओके, हे सर्व सजीवांच्या ऊतीमध्ये आढळते, म्हणून सहसा आपल्या शरीरात याची कमतरता भासत नाही. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरघळणारी जीवनसत्वे आपल्याला ओळखायची आहेत. 4 पर्याय, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरघळणारी जीवनसत्वे ओळखा. आन्सर कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो. 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो. आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया, विटामिन असे नाव जीवनसत्वासाठी कोणी दिले. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, विटामिन असे नाव जीवनसत्वासाठी कोणी दिले. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी कोणते विटामिन साधारणतः वनस्पती वर्गात आढळत नाही. 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, पुढीलपैकी कोणते विटामिन साधारणतः वनस्पती वर्गात आढळत नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, मॅक्रो एलिमेंट्स म्हणजे काय. पहा, मॅक्रो एलिमेंट्स म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेले पोषण तत्व. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेले पोषण तत्वे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, कॉर्न, सोडियम आणि क्लोरीन यांचे संयोजन कोणते. पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या. आणि व्हिडिओजमधील सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, हे लक्षात घ्या. कॉर्न, सोडियम आणि क्लोरीन यांचे संयोजन कोणते आहे, तर ते आहे सोडियम क्लोराईड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सोडियम क्लोराईड. समोरचा प्रश्न, कोणत्या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे रिकेट्स रोग होतो. पहा, कशाच्या कमतरतेमुळे रिकेट्स रोग होतो, तर तो विटामिन डीच्या कमतरतेमुळे. ओके,
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विटामिन डी। समोरचा प्रश्न, पोषण कमी असलेल्या गर्भवती महिलेला प्रोटीनची पुरेशी मात्रा न मिळाल्यास कोणत्या शारीरिक स्थितीचा धोका होऊ शकतो? पहा, पोषण कमी असलेल्या गर्भवती महिलेला प्रोटीनची पुरेशी मात्रा न मिळाल्यास प्री एक्लेम्प्सिया या स्थितीचा धोका होऊ शकतो। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्री एक्लेम्प्सिया। ओके, समोरचा प्रश्न पाहूया। लहान मुलांमध्ये कमी वजन असण्याचे मुख्य कारण कोणते आहे? लहान मुलांमध्ये कमी वजन असण्याचे मुख्य कारण आहे पीसीएम, प्रोटीन कॅलरी मॅलन्यूट्रिशन। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पीसीएम, प्रोटीन कॅलरी मॅलन्यूट्रिशन। ओके, पुढे पाहूया। अत्याधिक रॅशेज आणि त्वचेसंबंधी इन्फेक्शन असलेल्या मुलामध्ये कोणत्या पोषण तत्वाची कमी असू शकते? पहा, अत्याधिक रॅशेज आणि त्वचेसंबंधी इन्फेक्शन असलेल्या मुलामध्ये विटॅमिन ए ची कमतरता असू शकते। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए। ओके, पुढे पाहूया। नोड्युलर गॉइटर या रोगाचे मुख्य कारण कोणते आहे? नोड्युलर गॉइटर याचे मुख्य कारण आहे आयोडीनची कमतरता। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आयोडीनची कमतरता। समोरचा प्रश्न पाहूया। प्रत्येक ग्रॅम पदार्थामध्ये 1 ग्रॅम प्रोटीन असते। एका व्यक्तीला दररोज 60 ग्रॅम प्रोटीन हवे असल्यास त्या व्यक्तीला किती ग्रॅम पदार्थ आवश्यक आहे? तर ते 60 ग्रॅम, साहजिक आहे, बरोबर। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 60 ग्रॅम। समोरचा प्रश्न पाहूया। सकाळच्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? सकाळच्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यास शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शरीरातील ऊर्जा कमी होईल। ओके, पुढे पाहूया। खालीलपैकी कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपोप्रोटीन LDLच्या स्तराला वाढवतात? पहा, कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपोप्रोटीन LDLच्या स्तराला वाढवतात? तर ते आहेत ट्रान्स फॅट्स। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ट्रान्स फॅट्स। समोरचा प्रश्न, होल ग्रेन्स, पहा धनधान्य होल ग्रेन्स शरीरात कोणते पोषण पुरवतात? तर ते प्रोटीन व फायबर्स पुरवतात। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रोटीन्स व फायबर्स पुरवतात। समोरचा प्रश्न, सातत्याने अति प्रमाणात पाणी पिणे हायपोनॅट्रिमिया याला कारणीभूत ठरू शकते। यामध्ये शरीराच्या कोणत्या घटकाचे प्रमाण कमी होऊ शकते? पहा, सातत्याने अति प्रमाणात पाणी पिणे यामुळे हायपोनोट्रिया होऊ शकतो। ओके, हायपोनोट्रियाला ते कारणीभूत ठरू शकतं। आणि यामध्ये शरीराच्या कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात कमी होऊ शकते? तर ते सोडियमचं। ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोडियम। समोरचा प्रश्न, स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणता पोषण तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे? स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी फॉलिक ऍसिड खूप महत्त्वाचा आहे। ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फॉलिक ऍसिड। समोरचा प्रश्न, कोणत्या पदार्थात जास्त प्रमाणात विटॅमिन ए आढळते? पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थात जास्त प्रमाणात विटॅमिन ए आढळते? तर ते गाजरामध्ये। ओके, या 4 पर्यायापैकी, हे लक्षात ठेवा, या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गाजर। समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ लोहाचा प्रमुख स्रोत आहे? पहा, लोहाचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर तो आहे पालक। ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पालक। समोरचा प्रश्न, शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्त्वाच्या 2 पोषण घटकांमध्ये कोणाचा समावेश होतो? पहा, शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्त्वाच्या 2 पोषण घटकांमध्ये
प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश होतो. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स. पुढे पाहूया. चला आन्सर करा क्वेश्चनचं, या फटाफट आन्सर करा कमेंट बॉक्समध्ये. अन्नातील ऊर्जा मोजण्यासाठी कोणत्या युनिटचा वापर केला जातो? पहा, कोणत्या युनिटचा वापर, पाहिलेला प्रश्न आहे, आपण पाहिलेला आहे बऱ्याच वेळा. तर ते युनिट आहे कॅलरी. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅलरी. पुढे पाहूया. ताज्या फळांमध्ये कोणते पोषण तत्व प्रामुख्याने आढळते? पहा, ताज्या फळांमध्ये विटॅमिन सी प्रामुख्याने आढळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विटॅमिन सी. समोरचा प्रश्न. योग्य पोषणाच्या बाबतीत संतुलित आहार म्हणजे काय? पहा, योग्य पोषणाच्या बाबतीत संतुलित आहार म्हणजे सर्व पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सर्व पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. कोणत्याही व्यक्तीस कमी वजनामुळे पोषण तंगीचे धोके असू शकतात, त्याला काय म्हणतात? पहा, कोणत्याही व्यक्तीस कमी वजनामुळे पोषण तंगीचे धोके असू शकतात, त्याला अंडर न्यूट्रिशन म्हणतात. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंडर न्यूट्रिशन. समोरचा प्रश्न. मिनरल्सचे मुख्य कार्य काय आहे? चला फटाफट आन्सर करा कमेंट बॉक्समध्ये. कमेंट करायचं या प्रश्नाचे उत्तर. मिनरल्सचे मुख्य कार्य काय आहे? हाडे आणि दात मजबूत करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हाडे आणि दात मजबूत करणे. ओके, समोरचा प्रश्न. कोणत्या खाद्यपदार्थात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जास्त प्रमाणात आढळतात? पहा, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स माशांमध्ये आढळतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 माशांचे तेल. ओके, पुढे पाहूया. पहा, पाहिलेला प्रश्न आहे पोषणाच्या बाबतीत संतुलित आहार म्हणजे काय? पहा, संतुलित आहार म्हणजेच विविध पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार. बरोबर, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विविध पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार. समोरचा प्रश्न पाहूया. शरीरासाठी योग्य प्रोटीनचा मुख्य स्रोत कोणता आहे? शरीरासाठी योग्य प्रोटीनचा मुख्य स्रोत आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. समोरचा प्रश्न. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी कोणता पोषण तत्व प्रामुख्याने वापरला जातो? पहा, शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स हे पोषण तत्व प्रामुख्याने वापरले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बोहायड्रेट्स. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता पदार्थ लोहाचा चांगला स्रोत आहे? पहा, कोणता पदार्थ लोहाचा चांगला स्रोत आहे? तो आहे पालक. ओके, आपण पाहिलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पालक. समोरचा प्रश्न. शरीरात कमी पाणी असण्याच्या स्थितीला काय म्हणतात? पहा, शरीरात कमी पाणी असण्याच्या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डिहायड्रेशन. ओके, समोरचा प्रश्न. पोषण कमी किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय? पहा, पोषण कमी किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणजेच योग्य प्रमाणात पोषण मिळत न राहणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 योग्य प्रमाणात पोषण मिळत न राहणे. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आपण पाहूया. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणता पोषण तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. या 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे.
प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणते पोषण तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे? चला आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपोप्रोटीन LDLच्या स्तराला वाढवतात? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. खालीलपैकी कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपोप्रोटीन LDLच्या स्तराला वाढवतात? ओके. खालीलपैकी कोणती शर्करा दुग्ध शर्करा म्हणून संबोधली जाते? पहा, दुग्ध शर्करा म्हणून गॅलॅक्टोज याला संबोधलं जातं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गॅलॅक्टोज. समोरचा प्रश्न. पोषणाचा मुख्य उद्देश काय आहे? पहा, पोषणाचा मुख्य उद्देश विचारलेला आहे. तर शरीराला ऊर्जा देणे हा आहे, शरीराचे कार्य नियंत्रित करणे हा देखील आहे आणि शरीराची दुरुस्ती आणि विकास करणे हा देखील आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके. पुढे पाहूया. अंड्यातील अल्बुमिन हे प्रथिन खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रथिनात मोडते? पहा, अंड्यातील अल्बुमिन हे प्रथिन आहे ते साधे प्रथिन आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 साधे प्रथिन. समोरचा प्रश्न. पिष्टमय पदार्थांचे पचन क्रियेत होणाऱ्या रूपांतराचा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे. पहा, पिष्टमय पदार्थांचा पचन क्रियेत होणारा रूपांतरांचा योग्य क्रम. त्यामध्ये काय आहे? डेक्स्ट्रिन, त्यानंतर ग्लायकोजन आणि त्यानंतर ग्लुकोज. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डेक्स्ट्रिन, ग्लायकोजन आणि ग्लुकोज. त्यानंतर समोरचा प्रश्न. किण्वन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड बरोबर खालीलपैकी कोणता घटक तयार होतो? पहा, किण्वन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड बरोबर इथिल अल्कोहोल हा घटक तयार होतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इथिल अल्कोहोल. पुढे पाहूया. कोणत्या अन्न पदार्थात लोह आयरन जास्त प्रमाणात असते? पहा, पालेभाज्यांमध्ये लोह आयरन जास्त प्रमाणात असतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पालेभाजी. समोरचा प्रश्न. पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो? पहा, पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी थायमिन हा घटक आवश्यक असतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 थायमिन. बालकांमध्ये आढळणाऱ्या बाल बेरीबेरीच्या लक्षणांसंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे. पहा, बालकांमध्ये आढळणाऱ्या बाल बेरीबेरीच्या लक्षणांसंबंधीची योग्य विधान आपल्याला ओळखायचे. पहा, त्यामध्ये हातावर सूज येते का तर येते. ओके. त्यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास होतो का तर होतो. ओके. उलट्या जुलाब होतात का तर होतात. दृष्टीहीनता होत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? A, B आणि C. ओके. तसा पर्याय आहे. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 A, B आणि C. ओके. समोरचा प्रश्न. जीवनसत्व B12 संबंधित खालील विधाने पाहायची आहेत. पहा, जीवनसत्व B12 यामध्ये तो गडद लाल रंगाचा स्फटिक आहे. बरोबर आहे. लाल रक्तपेशींच्या परिपक्वतेसाठी आवश्यक असतो. हे देखील बरोबर आहे. यकृतामध्ये साधारण प्रमाणात साठवला जातो. हे देखील बरोबर आहे. आणि दुधामध्ये कमी प्रमाण असतो. बरोबर. योग्य. हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न. कायमच्या कुपोषणामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते? कायमच्या कुपोषणामुळे वजनात घट होते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वजन घटणे. पुढे पाहूया. एक प्रौढ व्यक्तीची जीवनसत्व B12 ची दैनिक आवश्यकता किती असते? एका प्रौढ व्यक्तीची जीवनसत्व B12 ची दैनिक आवश्यकता 2.9 मायक्रोग्रॅम असते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 2.9 मायक्रोग्रॅम. पुढे पाहूया. खालील विधाने पाहायचे. पहा, स्निग्ध पदार्थ हे स्निग्धाम्ले व ग्लिसरॉल यांचे मिश्रण असते आणि स्निग्ध पदार्थ कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यांचं मिश्रण असतं. तर ही दोन्हीही विधाने बरोबर आहेत. ओके.
मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर. पुढे पाहूया. आहारातील प्रथिने प्रोटीन्स शरीरासाठी महत्त्वाचे का आहेत? आहारातील प्रथिने प्रोटीन्स शरीरासाठी महत्त्वाचे आहेत कारण शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक नायसिनचा पूर्व घटक आहे? पहा, नायसिनचा पूर्व घटक आहे ट्रिप्टोफॅन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ट्रिप्टोफॅन. समोरचा प्रश्न, खालील विधाने पहा. शरीरातील अतिरिक्त लोह यकृत, प्लीहा, मूत्रपिंड यांसारख्या इंद्रियांमध्ये साठवले जाते. आणि दुसरं विधान आहे जीवनसत्व क आणि मांसाहारामुळे लोह शोषणाचे प्रमाण कमी होते. पहा, तर जीवनसत्व क आणि मांसाहारामुळे लोह शोषणाचे प्रमाण कमी होते हे चूक आहे. आणि शरीरातील जे अतिरिक्त लोह आहे तो यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंडामध्ये साठवला जातो हे बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 फक्त ए बरोबर. ओके, पुढे पाहूया. खालील विधाने पहा. दुधामध्ये कॅल्शियम, गंधक, सोडियम व पोटॅशियम हे क्षार आढळतात. त्यानंतर दुधामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अत्यल्प असते आणि दुधामध्ये 99% पाणी असते. आपल्याला वरीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे. दुधामध्ये 99% पाणी नसतंय. ओके, त्यामध्ये दुधामध्ये कॅल्शियम, गंधक, सोडियम व पोटॅशियम हे क्षार आढळतात आणि दुधांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण देखील अत्यल्प असते. मग असत्य विधान कोणते? तर ते आहे सी. तसा पर्याय आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त सी. समोरचा प्रश्न, दुधापासून दही बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो? दुधापासून दही बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलस आणि स्टेप्टोकॉकस या जीवाणूंचा वापर केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त ए बी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मोड आलेल्या कडधान्यामध्ये कोणत्या जीवनसत्वाची वाढ झालेली आढळते? मोड आलेल्या कडधान्यामध्ये जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क यांची वाढ झालेली आढळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. समोरचा प्रश्न, खालील विधाने आपल्याला पाहायचे. पहा, बदामामधून भरपूर प्रमाणात ई जीवनसत्व प्राप्त होते आणि शेंगदाण्यांमध्ये ब गटातील जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. पहा, बदामामध्ये भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व प्राप्त होते का? तर हे बरोबर आहे. ओके, आणि शेंगदाण्यामध्ये ब गटातील जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर. पुढे पाहूया. फॉलिक आम्लाचे रूपांतर शरीरामध्ये फॉलिनिक आम्लात करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? फॉलिक आम्लाचे रूपांतर शरीरामध्ये फॉलिनिक आम्लात करण्यासाठी जीवनसत्व क ची आवश्यकता असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व क. समोरचा प्रश्न, CHO हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे सूत्र आहे? पहा मित्रांनो, CHO हे क जीवनसत्वाचं सूत्र आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व क. पुढे पाहूया. गर्भवती स्त्रीला फॉलिक आम्लाची दैनिक आवश्यकता किती असते? गर्भवती स्त्रीला फॉलिक आम्लाची दैनिक आवश्यकता असते 300 मायक्रोग्रॅम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 300 मायक्रोग्रॅम. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ड चे पूर्व घटक आहे? पहा, जीवनसत्व ड चे पूर्व घटक आहे ॲग्रोस्टेरॉल, कॅल्सिफेरॉल आणि हायड्रोकॅलेस्ट्रॉल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. समोरचा प्रश्न, अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते? पहा, अंड्यामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ब भरपूर प्रमाणात आढळते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढे पाहूया.
खालील विधाने पहा. मांसामध्ये 75% पाणी असते, मांसामध्ये 15 ते 20% प्रथिने असते. पहा, ही दोन्हीही विधाने बरोबर आहेत. मांसामध्ये 75% पाणी असते आणि मांसामध्ये 15 ते 20% प्रथिने असतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ए आणि बी बरोबर. पुढे पाहूया. अंकुरित गव्हामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? अंकुरित गव्हामध्ये जीवनसत्व ई मुबलक प्रमाणात आढळते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जीवनसत्व ई. समोरचा प्रश्न. ज्वारीमध्ये खालीलपैकी कोणते तिक्ताम्ल जास्त प्रमाणात असते? ज्वारीमध्ये ल्युसीन हे तिक्ताम्ल जास्त प्रमाणात असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ल्युसीन. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे मिरचीला तिखटपणा येतो? पहा, कोणत्या घटकामुळे मिरचीला तिखटपणा येतो? तर तो कॅप्सिसिनमुळे. आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कॅप्सिसिन. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या संयुगामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो? ओके, कोणत्या संयुगामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो? हा देखील बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आपण पाहिलेलं आहे. हा देखील अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. तर ते कर्क्युमिनमुळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कर्क्युमिन. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो? योग्य उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचं आहे. ओके, WHO नुसार आरोग्य, हेल्थ म्हणजे काय? पहा, WHO नुसार आरोग्य म्हणजे काय? रोगाचा अभाव, ॲब्सेन्स ऑफ डिसीज, शारीरिक सदृढ, फिजिकली वेल बिंगनेस, मानसिक सुदृढ, मेंटली वेल बिंगनेस आणि सामाजिक सुदृढ, सोशली वेल बिंगनेस. पहा, WHO नुसार सांगायचं आरोग्याची व्याख्या. तर यामध्ये काय आहे? WHO नुसार आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या कशी केली? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. मग यामध्ये या सर्वांचाच समावेश होतोय. बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ, ब, क आणि ड. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, स्तंभ अ आरोग्य दिनविशेष आहे आणि स्तंभ ब मध्ये दिवस आहेत. ओके, आता जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? 29 सप्टेंबर. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. ओके, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? 14 जून. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आणि जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ, ब, क आणि ड. ओके, जागतिक लसीकरण आठवडा, वर्ल्ड इम्युनायझेशन वीक, हा डॅश डॅश या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. जागतिक लसीकरण आठवडा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, एप्रिल. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अयोग्य जोडे आपल्याला ओळखायचे. बरोबर, अयोग्य जोडे आपल्याला सांगायचे. दिनविशेष आहेत आणि एका बाजूला तारीख आहेत. ओके, आता पहा, जागतिक टीबी दिन कधी साजरा केला जातो? 24 मार्च. बरोबर आहे. ओके, त्यानंतर जागतिक मलेरिया दिन. ओके, जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? 25 एप्रिल. ते देखील बरोबर आहे. ओके, आणि जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. ओके, जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 31 मेला साजरा केला जातो का? तर साजरा केला जातो. बरोबर आहे. जागतिक रक्तदान दिन आपण पाहिलं 14 जूनला साजरा केला जातो. बरोबर. आणि जागतिक हेपेटायटिस दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हेपेटायटिस दिन 28 ऑगस्टला साजरा केला जातो का?
तर पहा, जागतिक हेपेटायटिस दिन हा 28 ऑगस्टला नाही, तर जागतिक हेपेटायटिस दिन हा 28 जुलैला साजरा केला जातो. ओके, मग अयोग्य जोडी असेल ही ई. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ई. पुढे पाहूया. आता पहा, रोग म्हणजे शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक स्थितीमधील बिघाड होय. तर या बिघाडाचे कारण कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, आता पोषणाची कमतरता हे कारण असू शकतं का? न्यूट्रिशन डिफिशियन्सी बरोबर आहे. शरीर क्रियात्मक बिघाड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असू शकते का? असू शकते, बरोबर आहे. अनुवंशिक बिघाड जेनेटिक डिसऑर्डर असू शकते का? तर असू शकते, साहजिक आहे. रोगजनक म्हणजेच पॅथोजन्स असू शकतात तर का? तर असू शकतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, अयोग्य जोडी ओळखायची आहे. रोगासंबंधित महत्त्वाच्या संज्ञा, टर्म्स आणि त्याचं वर्णन. ओके, आता पहा, रोगजनक वर्णन काय? रोगकारक सजीव म्हणजे डिसीज कॉझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. परजीवी पॅरासाइट म्हणजे काय? पोषित्या होस्टपासून अन्न तसेच आश्रय प्राप्त करणारा सजीव, बरोबर आहे, तर बरोबर आहे. आणि संवाहक वेक्टर असा सजीव जो रोगकारक सजीवाला केवळ आश्रय देतो परंतु रोगाच्या प्रसारात मदत करत नाही. आता संवाहक वेक्टर म्हणजे काय? तर असा सजीव जो रोगकारक सजीवाला पॅथोजनला आश्रय देतो तसेच इतर व्यक्तींमध्ये त्या रोगाचा प्रसार सुद्धा करू शकतो. ओके, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मादा एनोफिलीस डास. ओके, म्हणून इथे हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. रोगोद्भवन काल इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? इन्क्युबेशन पिरियड म्हणजे निरोगी शरीरात रोगकारक सजीव पॅथोजन प्रवेश करण्यापासून संबंधित रोगाची लक्षणे प्रकट होणे यामधील कालावधी होय, बरोबर आहे, राईट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 खालचं बघण्याची गरज नाही. निरोगी शरीरात रोगकारक सजीव पॅथोजन प्रवेश करण्यापासून संबंधित रोगाची लक्षणे प्रकट होणे यामधील कालावधी होय, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक सजीव हा संवाहक वेक्टर आहे? पहा, सजीव कोणता संवाहक वेक्टर आहे? घरमाशी हाऊस फ्लायज आहे, मादा एनोफिलीस डास फिमेल एनोफिलीस मॉस्किटो ही संवाहक आहे. ओके, आपण मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि पिसू फ्ली ही देखील संवाहक आहे. आता पहा, वाहक संवाहक मधला फरक पहा. वाहक कॅरियर म्हणजे काय? जे घटक रोगकारकाचे वहन एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत करतात आणि अन्न व पाणी यांना दूषित करतात अशांना वाहक म्हणतात, कॅरियर म्हणतात. यामध्ये घरमाशी येते आणि ही घरमाशी म्हणजे वाहक आहे. ओके, आणि संवाहक म्हणजे काय? तर असे सजीव जे रोगकारकाला शरीराच्या आत आश्रय देतात परंतु त्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि हे सजीव रोगाचे संचारण करण्यास सक्षम असतात अशांना काय म्हणतात? अशांना संवाहक म्हणतात, ज्यामध्ये मादा एनोफिलीस डास पिसू येते. ओके, ज्यामध्ये मादा एनोफिलीस डास आणि पिसू येते, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 2 व 3. ओके, 2 व 3. त्यानंतर पुढे पाहूया. एडिस इजिप्ती हा डास कोणत्या रोगाचे संक्रमण करतो? ओके, एडिस इजिप्ती हा डास कोणत्या रोगाचे संक्रमण करतो? पहा, डेंग्यू बरोबर आहे, चिकनगुनिया हे देखील बरोबर आहे, येलो फीवर बरोबर आहे, हा देखील करतो, आणि झिकाचे संक्रमण करतो का? तर हे देखील करतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, कालावधीनुसार अकॉर्डिंग टू ड्युरेशन रोगाचे कोणते प्रकार पडतात? ओके, कालावधीनुसार अकॉर्डिंग टू ड्युरेशन आपल्याला रोगाचे प्रकार सांगायचे. तीव्र रोग ॲक्यूट डिसीज बरोबर आहे, जुनाट रोग क्रोनिक डिसीज बरोबर आहे, संसर्गजन्य रोग कम्युनिकेबल डिसीजेस आणि असंसर्गजन्य रोग नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे दोन काय आहेत? तर हे रोग कारणांनुसार होणारे रोग आहेत. ओके, रोग कारणांनुसार होणारे
हे 2 रोगाचे प्रकार आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अ व ब. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा पुढील विधाने पहा. डाऊन सिंड्रोम हा उपार्जित रोगाचा ॲक्वायर्ड डिसीजचा प्रकार आहे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग हे अनुवंशिक रोगाचे हेरेडिटरी डिसीजेसचे प्रकार आहेत. ओके, आता पहा डाऊन सिंड्रोम हा उपार्जित रोग आहे का, तर तो अनुवंशिक रोग आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, आणि जे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग आहेत ते अनुवंशिक रोग आहेत का, तर ते उपार्जित रोग आहेत, ते ॲक्वायर्ड डिसीजेस आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाही, कारण वरच्याचं खाली खालच्याचं वर असं केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. प्रसारानुसार रोगाचे प्रकार एका स्तंभामध्ये आहेत आणि एकामध्ये स्तंभामध्ये त्याचं वर्णन आहे. ओके, पहा एंडेमिक. एंडेमिक म्हणजे काय, नियमितपणे विशिष्ट लोकांमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रात आढळणारा रोग. बरोबर आहे का, अगदी बरोबर आहे. एपिडेमिक एका विशिष्ट वेळी समुदायामधील रोगाचा व्यापक प्रसार, वाईड स्प्रेड ऑकरन्स. बरोबर आहे का, तर अगदी बरोबर आहे. आणि पेंडेमिक. पेंडेमिक म्हणजे जगभरात पसरणारा, वर्ल्ड वाईड स्प्रेड. बरोबर आहे का, तर हे देखील बरोबर आहे. ओके, मग यामध्ये कोणते योग्य जोड्या कोणत्या आहेत, तर यामध्ये तिन्ही योग्य जोड्या आहेत. तसा पर्याय नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अ ब आणि क हे तिन्ही इथे योग्य जोड्या आहेत. ओके, पुढे पाहूया. आता पहा अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. अयोग्य जोडी प्रसारानुसार रोगाचे प्रकार एका बाजूला आहेत आणि एका बाजूला त्याची उदाहरणे आहेत. आता एंडेमिक. ओके, एंडेमिक म्हणजे काय, तर स्थानिक रोग. एंडेमिक म्हणजे नियमितपणे नेहमी विशिष्ट लोकांमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रात आढळणारा रोग आहे आणि हा रोग एखाद्या विशिष्ट भागाला किंवा देशाला प्रतिबंधित असतो. ओके, आणि मग यामध्ये कोणकोणते आहेत एंडेमिकमध्ये, गलगंड आहे, हत्तीपाय आहे. ओके, मग जी इथे प्लेग दिलाय तो आहे का, मग ही तर चुकीची आहे, कारण मी काय सांगितलं तुम्हाला, एंडेमिकमध्ये गलगंडचा समावेश होतो. ओके, आणि एपिडेमिक. एपिडेमिक म्हणजे काय, व्यापक रोग, म्हणजे एका विशिष्ट समुदायामधील संक्रमक रोगाचा व्यापक प्रसार होणे. ओके, हा रोग थोड्या कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसार होतो, ज्यामुळे मानवहानीचे प्रमाण सुद्धा जास्त असते. आणि यामध्ये कशाचा समावेश होतो, एपिडेमिकमध्ये प्लेगचा समावेश होतो. ओके, गलगंडचा नाही, म्हणून ही चुकीचं आहे. आणि पेंडेमिक. पेंडेमिक काय सांगितलं मी तुम्हाला, पेंडेमिक म्हणजे पूर्ण जगात पसरलेला. बरोबर, जगभरात पसरणारा, वर्ल्ड वाईड स्प्रेड. एड्स आहे का, तर आहे. बरोबर, मग तिसरं बरोबर आहे, कारण एंडेमिकमध्ये गलगंड येतो, एपिडेमिकमध्ये प्लेग येतो. ओके, मग अयोग्य जोडी कोणती सांगता येईल, पर्याय क्रमांक 4 1 व 2. राईट, पुढे पाहूया. संसर्गजन्य संक्रामक रोगामध्ये कशाचा समावेश होत नाही. पहा, संक्रमकजन्य किंवा संक्रामक रोगामध्ये कशाचा समावेश होत नाही ते आपल्याला सांगायचे. ओके, क्षयरोग जीवाणूजन्य रोग आहे, याचा समावेश होईल का, तर बरोबर आहे, होतो. गोवर विषाणूजन्य आहे, याचा देखील समावेश होतो. हत्तीपाय कवक हा देखील संक्रामक रोग आहे, कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीज आहे. मलेरिया आदी जीवजन्य हा देखील संक्रामक रोग आहे, कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीजमध्ये मोडतो. ओके, त्यानंतर सिफिलिस लैंगिकदृष्ट्या पारेषित होतो. ओके, सिफिलिस हा लैंगिकदृष्ट्या पारेषित होतो. आता कर्करोग. कर्करोग संक्रामक आहे का, कर्करोग संक्रामक नाही आहे, हा असंसर्गजन्य रोग आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. ओके, हा असंसर्गजन्य रोग आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फ. राईट, पुढे पाहूया. पहा, पुढीलपैकी कोणता रोग हा जीवाणूजन्य बॅक्टेरियल डिसीज नाही. ओके, मग विषमज्वर, टायफॉइड, पटकी, कोलेरा, क्षयरोग, टीबी, कुष्ठरोग, लेप्रोसी, डेंग्यू. ओके, आता बॅक्टेरियल डिसीज नाही ते आपल्याला सांगायचे. आता विषमज्वर, टायफॉइड हा कोणता रोग आहे, तर हा बॅक्टेरियल आहे.
पटकी देखील बॅक्टेरियल आहे, क्षयरोग बॅक्टेरियल, कुष्ठरोग बॅक्टेरियल, डेंग्यू बॅक्टेरियल नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ई. त्यानंतर पुढे पाहूया, धनुर्वात टिटॅनस हा रोग कशामुळे उद्भवतो? पहा मित्रांनो, धनुर्वात टिटॅनस हा जो रोग आहे तो बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोजोआ. कशामुळे? बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोजोआ. तर जीवाणू बॅक्टेरियामुळे पसरतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, डॅश डॅश या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगात व्हायरल डिसीजमध्ये होतो. ओके, गोवर, मिसल्स विषाणूजन्य रोग आहे, पोलिओ, पोलिओमायसिटिस विषाणूजन्य रोग आहे, रेबीज विषाणूजन्य रोग आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. पुढे पाहूया, पहा योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला स्तंभ अ मध्ये जीवाणूजन्य रोग बॅक्टेरियल डिसीज दिलेले आहेत आणि स्तंभ ब मध्ये रोगजनक पॅथोजन दिलेले आहेत. ओके, आता पहा विषमज्वर, डांग्या, खोकला, प्लेग आणि धनुर्वात. ओके, आता विषमज्वरचा पॅथोजन सॉलमनेला आहे का? तर बरोबर सॉलमनेला आहे. डांग्या खोकलाचा विचरिया बँक्रॉफ्टी आहे का? तर हा चुकीचा आहे. डांग्या खोकलाचा विचरिया बँक्रॉफ्टी नाहीये, बोर्डेटेला आहे. ओके, बोर्डेटेला, मग हा चुकीचा आहे. प्लेगचा पॅथोजन येर्सिनिया पेस्टिस आहे का? तर बरोबर आहे, प्लेगचा पॅथोजन येर्सिनिया पेस्टिस आहे. आणि धनुर्वात टिटॅनसचा पॅथोजन क्लोस्ट्रिडियम आहे का? तर आहे. ओके, धनुर्वात टिटॅनसचा पॅथोजन क्लोस्ट्रिडियम आहे. ओके, मग यामध्ये अ बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. या योग्य जोड्या विचारलेल्या आहेत आपल्याला, बरोबर. मग ब चुकीचे आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ, क व ड. राईट. आता डांग्या खोकलाचं काय सांगितलं मी तुम्हाला? डांग्या खोकलाचा आहे बोर्डेटेला. मग विचरिया बँक्रॉफ्टी, विचरिया बँक्रॉफ्टी कशाचा आहे? हत्तीपाय, फिलारियासिसचा आहे. ओके, हत्तीपाय फिलारियासिसचा आहे. ओके, पुढे पाहूया, रोग व रोगकारक कॉझिटिव्ह एजंट या संबंधित अयोग्य गट आपल्याला ओळखायचा आहे. ओके, कांजण्या वॅरिसेलेटा जोस्टर बरोबर आहे. देवीरोग व्हॅरिओला विषाणू बरोबर आहे. स्वाईन फ्लू H1N1 बरोबर आहे. आणि गालफुटी मेक्सो विषाणू आहे का? तर हे चूक आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता रोग उद्भवतो? मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कुष्ठरोग बरोबर, लेप्रसी हा उद्भवतो आणि TB बरोबर, क्षयरोग, कुष्ठरोग आणि क्षयरोग मायकोबॅक्टेरियममुळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ब व क. समोरचा प्रश्न आत्ताच तुम्हाला सांगितलं, विचरिया बँक्रॉफ्टी या रोगकारक सजीवामुळे कोणता रोग होतो? तर तो फिलेरियासिस, हत्तीपाय होतो. ओके, विचरिया बँक्रॉफ्टी या रोगकारक सजीवामुळे हत्तीपाय फिलेरियासिस हा रोग होतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जागतिक लसीकरण आठवडा हा डॅश डॅश या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, जागतिक लसीकरण आठवडा हा डॅश डॅश या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगात होतो. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, डॅश डॅश या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगात होतो. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया, मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणते रोग उद्भवतात? 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणते रोग उद्भवतात? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पहा, पुढीलपैकी कोणत्या रोगात त्वचा संवेदनहीन होणे
एक लक्षण आहे पहा, कोणत्या रोगात त्वचा संवेदनहीन होणे एक लक्षण आहे, तर ते आहे कुष्ठरोगात, लेप्रेसीमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कुष्ठरोग, लेप्रेसी. आता यालाच काय म्हणतात, यालाच हॅन्सन डिसीज असं देखील म्हणतात. ओके, आणि याचा प्रादुर्भाव परिघीय मज्जातंतूवर होतो, हे लक्षात ठेवा. आणि याची जर लक्षणे सांगायची झाली तर त्वचेवर चट्टे, त्वचा संवेदनहीन, मज्जातंतू जाड होणे, तोंडाच्या आणि कानाच्या त्वचेवर गाठ असणे. ओके, आणि व्रण जखमांचे तयार होणे, आणि हाताच्या व पायांच्या बोटांमध्ये विकृती होऊन ते जळून जातात, हे लक्षात ठेवा. आणि यावर उपचार काय, तर यावर उपचार आहे MDT, मल्टी ड्रग थेरपी. यामध्ये डॅप्सोसिन, ओके, डॅप्सोन, रिफॅम्पिसिन आणि इथिओनामाइड, क्युनोलोन आणि क्लोफॅझॅनिम यांचा उपयोग केला जातो. ओके, या उपचार पद्धतीमध्ये या रोगाच्या. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, तांदळाच्या पाण्यासारखे मल हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे, पहा, तांदळाच्या पाण्यासारखे मल हे लक्षण आहे पटकीचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पटकी. आता ही एक ॲक्यूट डिसीज आहे मित्रांनो, एंडेमिक आणि एपिडेमिक आहे ही. ओके, स्थानिक तसेच व्यापक स्वरूपात आढळणारा हा रोग आहे आणि गर्दी व कमी स्वच्छतेच्या ठिकाणी हा पसरतो. आणि याची लक्षणे सांगायची झाली तर काय सांगार, तीव्र अतिसार, उलट्या, ओके, पाण्याचे प्रमाण कमी होतं, तांदळाच्या पाण्यासारखा मल येतो, डोळे खाली जातात, ओके, पोटात व पायात मुरडे येतात. आणि यामध्ये उपचार काय, तर अतिसार यासाठी जो रोगोपचार आहे तोच इथे केला जातो, म्हणजे WHO ने जी ORS ची शिफारस केलेली आहे ते ORS, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पहा, विषमज्वरासंबंधी चुकीचे लक्षण ओळखायचे. ओके, दररोज ताप स्टेप लेडर फॅशनच्या स्वरूपात वाढणे हे बरोबर आहे, पोटावर पुरळ येणे हे देखील बरोबर आहे, प्लिहाचा आकार वाढणे हे देखील बरोबर आहे. मग हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, चुकीचे नाहीत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अबक, सर्वच विषमज्वराची लक्षणं आहेत. ओके, आता विषमज्वर काय, तर साल्मेनोला टायफी, या साल्मेनोला टायफीचा प्रादुर्भाव केवळ माणसात आढळतो, हे लक्षात ठेवा. आणि हा स्थानिक व्यापक एंडेमिक एपिडेमिक स्वरूपात आढळतो. ओके, यामध्ये काय, शरीरात कणकण येते, लक्षणामध्ये आणखीन लक्षणे पहा, शरीरात कणकण येते, डोके दुखतं, अतिसार, पोटावर पुरळ, प्लिहाचा आकार वाढणे ही त्याची लक्षणे आहेत. आणि उपचारामध्ये काय, तर एम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन याचा यूज केला जातो, तसेच टॅप, टायफॉइड टाईप A आणि B ही लस वापरली जाते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, पहा, बॅबोनिक, प्युनोमिक आणि सेप्टिसेमिक असे कोणत्या रोगाचे स्वरूप आहे, तर पहा, बॅबोनिक, प्युनोमिक आणि सेप्टिसेमिक हे प्लेग या रोगाचे स्वरूप आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्लेग. आता प्लेग हा झुनोटिक रोग आहे. ओके, प्राण्यांकडून मानवांमध्ये प्रसार होणारा रोग आहे, उंदीर पिसांमार्फत पसरतो, हा रोग पिसूमार्फत मानवामध्ये प्रवेश करतो. ओके, हे लक्षात ठेवा. व्हेक्टर रोगवाहक काय आहे, तर ते आहे पिसू. ओके, आणि यामध्ये 3 आहेत, बेबोनिक कसा आहे, तर वेदनादायी गाठी हा सर्वात सामान्य प्रकार आहे, प्युनोमिक हा दुर्मिळ प्रकार आहे, फुफ्फुसांचा दाह. ओके, आणि सेप्टिसेमिक प्लेग हा देखील दुर्मिळ प्रकार आहे. ओके, आणि यामध्ये उपचार काय, तर प्रतिबंधात्मक लस, प्लेगची लस यावरील उपचार आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, पहा, पुढीलपैकी कोणता रोग हा झुनोटिक प्राण्यांकडून मानवांमध्ये प्रसार होणारा रोग आहे. आपण पाहिलं प्लेग आणि रेबीज देखील झुनोटिकच आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1 व 2. ओके, आता पहा, प्लेग संबंधी आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. आता रेबीज बद्दल माहिती घेऊ. रेबीज हा तीव्र रोग ॲक्यूट डिसीज आहे. ओके, या रोगाला हायड्रोफोबिया डिसीज असं देखील म्हटलं जातं आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर हा रोग परिणाम करतो. ओके, आणि हा कसा रोग आहे, आपण सांगितलं झुनोटिक रोग आहे, संक्रमित कुत्र्याच्या चावल्याने हा रोग माणसाला होतो, हे लक्षात ठेवा. ओके, आणि यावर उपचार पद्धती काय आहे, अँटी रेबीज लस आहे आणि साबणाने ती जखम धुणे हे यावरील उपचार पद्धती आहे. पुढे पाहूया, देवी रोगाचे कोणत्या भागातून निर्मूलन झालेले आहे. पहा मित्रांनो, देवी रोगाचे जागतिक स्तरावर निर्मूलन झालेलं आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जागतिक. 24 मे 1975 भारतात शेवटचा रोग आढळला होता देवी रोगाचा. ओके, आणि 5 जुलै 1975 भारताने या रोगापासून भारत मुक्त झाल्याचं जाहीर केलं. ओके, आणि एप्रिल 1977 मध्ये जागतिक संस्थेने भारत या रोगापासून निर्मूलन झाल्याची पुष्टी केली होती आणि मे 1980 मध्ये WHO ने हा रोग जागतिक पातळीवर निर्मूलन झाल्याची पुष्टी केली. ओके, याचं लक्षण काय, तर एकाकी ताप येतो, डोकं दुखतं, पाठ दुखते, उलट्या येतात. ओके, पुरळ येते. यावर उपचार काय आहे, तर यावर देवीची लस
हा उपचार आहे. आणि देवीची लस ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि ही लस एडवर्ड जेन्नर यांनी 1798 मध्ये विकसित केली, हे लक्षात ठेवा. आणि सध्या या रोगाचे उच्चाटन झालंय म्हणून भारतात ही लस दिली जात नाही. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. कोपलिक स्पॉट हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे? ओके, कोपलिक स्पॉट हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे? तर हे लक्षण आहे गोवरचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गोवर. ओके, आता गोवर हा कसा आहे? तर हा ॲक्यूट आणि हायली इन्फेक्शियस रोग आहे. ओके, तीव्र व खूप जास्त संक्रामक रोग आहे, डिसीज आहे. ओके, मुख्यतः 5 वर्षांखालील मुलांना हा होतो आणि हा रोग केवळ माणसात आढळतो. ओके, अचानक सर्दी, ताप ही त्याची लक्षणं आहेत. ओके, आणि पहिल्या व दुसऱ्या खालच्या दाढेच्या विरुद्ध बाजूला तोंडात कोपलिक स्पॉट दिसतात. ओके, आणि कानाच्या मागच्या बाजूने पुरळ येण्यास सुरुवात आणि काही तासात चेहरा आणि मानेवर पुरळ वाढतात व पुढे 2-3 दिवसात पायापर्यंत देखील पुरळ वाढतात. ओके, यावर उपचार काय? तर यावर MMR, मिसल्स, मम्स आणि रुबेला MMR लस दिली जाते. आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. डॅशमध्ये WHO ने अधिकृतपणे भारताला पोलिओ फ्रीचा दर्जा दिला. पहा, WHO ने अधिकृतपणे भारताला पोलिओ फ्रीचा दर्जा दिला 2014 मध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2014. पोलिओ हा तीव्र संक्रामक रोग आहे, ॲक्यूट इन्फेक्शियस डिसीज आहे. ओके, आणि 13 जानेवारी 2011 पासून भारतात या रोगाची एकही घटना आढळली नाही आणि शेवटचा रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळला, हे लक्षात ठेवा. आणि 27 मार्च 2014ला WHO ने अधिकृतपणे भारताला पोलिओ फ्रीचा दर्जा दिला, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि यासाठी एक मोहीम आहे, पल्स पोलिओ मोहीम. ओके, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. ती सुरुवात कधी झाली होती? 9 डिसेंबर 1995 मध्ये सुरुवात झाली होती. 0 ते 5 वर्षांदरम्यानच्या बालकांसाठी ती सुरू होती आणि यामध्ये OPV लस दिली जाते, म्हणजेच साबीनची लस दिली जाते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मध्यवर्ती मज्जासंस्थेवर प्रादुर्भाव परिणाम पाडणारा रोग कोणता आहे? मध्यवर्ती मज्जासंस्थेवर प्रादुर्भाव परिणाम पाडणारा रोग आहे पोलिओ आणि रेबीज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अ व क, पोलिओ आणि रेबीज या दोन्ही रोगांबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. पुढे पाहूया. पुढील विधाने पहा. OPV ही लस स्नायूंमध्ये दिली जाते आणि IPV ही लस तोंडाद्वारे दिली जाते. पहा, ही दोन्ही विधाने चुकीची आहेत मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दोन्ही योग्य नाहीत. ओके, दोन्हीही नाही, कारण OPV ही जी लस आहे ती तोंडाद्वारे दिली जाते आणि IPV ही लस आहे ती स्नायूंमध्ये दिली जाते. ओके, आता OPV मध्ये काय आहे तर तोंडाद्वारे दिली जाते, जास्त परिणामकारक असते, स्वस्त असते आणि आतड्यात तसेच शरीरभर प्रतिकार क्षमता पुरवते. आणि OPV म्हणजेच तोंडाद्वारे दिली जाणारी लस याला ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणतात. आणि IPV म्हणजे निष्क्रिय पोलिओ लस, इनॅक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन. ओके, निष्क्रिय विषाणूचा वापर यामध्ये केला जातो. त्वचेखाली किंवा स्नायूमध्ये सबक्युटेनियसली आणि किंवा इंटरडर्मली ही लस दिली जाते. ओके, आणि OPV पेक्षाही कमी परिणामकारक असते. ओके, आणि केवळ सर्क्युलेटिंग अँटीबॉडी तयार करते, हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये साल्क असते, IPV मध्ये साल्क असते आणि OPV मध्ये साबीन लस असते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत कोणत्या प्रकारची लस दिली जाते? आता पहा, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. आता मित्रांनो, इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिलं पहा, पल्स पोलिओ मोहिमेत कोणत्या प्रकारची लस दिली जाते? तर पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत साबीन प्रकारची लस दिली जाते. ओके, आता साबीन आणि साल्क या दोन्ही लसी पोलिओमध्ये वापरल्या जातात, हे लक्षात ठेवा. पण जी साबीन लस आहे ती ओरल म्हणजे तोंडाद्वारे दिली जाते आणि ही जी साल्क आहे ती IPV म्हणजेच त्वचेखाली दिली जाते, म्हणजे इंजेक्शनद्वारे ही साल्क लस दिली जाते, हे लक्षात ठेवा. आता आपला प्रश्न काय आहे तर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. आता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत तुम्हा सर्वांना माहिती आहे, 2 बूंद जिंदगी, काय आहे त्याची टॅगलाईन? 2 बूंद जिंदगी. ते कशी दिली जाते? तोंडाद्वारे दिली जाते, बरोबर. मग मी तुम्हाला काय सांगितलं, जी साबीन आहे ती OPV आहे आणि साल्क आहे ती IPV, बरोबर. साबीन आहे ती OPV आहे आणि साल्क आहे ती IPV. म्हणजेच इथे आपल्याला जी साबीन आहे ती
OPV म्हणजेच ती इथे यूज केली जाते मोहिमेमध्ये, बरोबर. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पुढे पाहूया. स्वाईन फ्लूचा विषाणू ओळखा. पहा, स्वाईन फ्लूचा विषाणू ओळखायचा आहे. H1N1, H2N2, H3N2 आणि H5N1. तर स्वाईन फ्लूचा विषाणू कोणता आहे, तर तो आहे H1N1, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 H1N1. त्यानंतर पुढे पाहूया. H5N1 या विषाणूमुळे कोणता रोग होतो. H5N1 या विषाणूमुळे बर्ड फ्लू हा रोग होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बर्ड फ्लू. समोरचा प्रश्न पाहूया. स्लिम डिसीज म्हणून कोणत्या रोगाला ओळखले जाते. पहा, स्लिम डिसीज म्हणून कोणत्या रोगाला ओळखले जाते, तर ते एड्स या रोगाला ओळखले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एड्स. समोरचा प्रश्न. डॅश डॅश या रोगास जलसंत्रास रोग, हायड्रोफोबिया डिसीज असेही म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं रेबीजला म्हणतात, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रेबीज. समोरचा प्रश्न. हॅन्सन डिसीज असे कोणत्या रोगाला ओळखले जाते. मी तुम्हाला सांगितलं हॅन्सन्स डिसीज म्हणून कुष्ठरोगाला ओळखले जातं, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कुष्ठरोग. समोरचा प्रश्न. एड्सच्या विषाणूचे जनुकीय घटक मानवी शरीराबाहेर ज्याच्या स्वरूपात असतात, RNAच्या स्वरूपात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 RNA. समोरचा प्रश्न. एड्सचे HIV विषाणू मानवी शरीरातील कोणत्या घटकावर हल्ला करतात. एड्सचे HIV विषाणू मानवी शरीरातील CD4 लिम्फोसाइट या घटकावर हल्ला करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 CD4 प्लस हेल्पर लिम्फोसाइट T4 लिम्फोसाइट. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. BCG हिलस कोणत्या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते. पहा, BCG हिलस क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्षयरोग. समोरचा प्रश्न. डॉट्स हा चिकित्सेचा उपाय कोणत्या रोगासाठी अवलंबला जातो. डॉट्स हा चिकित्सेचा उपाय क्षयरोगासाठी अवलंबला जातो, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. समोरचा प्रश्न. कुष्ठरोगाच्या मल्टीड्रग थेरपीमध्ये कोणत्या औषधींचा उपयोग केला जात नाही. पहा, कुष्ठरोगाच्या मल्टीड्रग थेरपीमध्ये कोणत्या औषधींचा उपयोग केला जात नाही हे मी तुम्हाला मगाशी डिटेल सांगितले, बरोबर. हे सर्व मी मगाशी तुम्हाला डिटेल सांगितले. ओके, तर त्यामध्ये डॅप्सोनचा उपयोग होतो. रिफॅम्पसिन देखील मी तुम्हाला सांगितलं. इथिओनामाइड देखील वापरतात, क्युनोलॉन देखील वापरतात आणि क्लोफॅझिनिम हे देखील वापरतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वरील सर्वांचा वापर कुष्ठरोगात होऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अयोग्य जोडी ओळखायची. ओके, आता पहा, WHO नुसार नवीन ORS घटक आणि त्यांचे घटकांचे प्रकार. ओके, आता पहा, सोडियम क्लोराईड किती आहे WHO नुसार, तर सोडियम क्लोराईड 12.6 आहे का, तर ते किती आहे, तर ते आहे 2.6. म्हणून ही चुकीची जोडी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ही चुकीची आहे, कारण सोडियम क्लोराईड आहे 2.6. त्यानंतर ग्लुकोज अनहायड्रेस 13.5 ग्रॅम पर लिटर बरोबर आहे. पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम पर लिटर बरोबर आहे. आणि ट्रायसोडियम सायट्रेट डायहायड्रेट 2.9 हे देखील ग्रॅम पर लिटर बरोबर आहे, WHO नुसार आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. DPT हिलस कोणत्या रोगासाठी नाही. पहा, DPT हिलस कोणत्या रोगासाठी नाही. डेंग्यूसाठी नाही आहे, पोलिओसाठी नाही, विषमज्वरसाठी देखील नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मग कशासाठी आहे, तर DPT ती आहे डिप्थेरिया, डांग्या खोकला, पर्टुसिस आणि टिटॅनस धनुर्वात. ओके, DPT पहा, DPT डिप्थेरिया, पर्ट्युसिस डांग्या खोकला आणि टिटॅनस धनुर्वात यासाठी आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. डॅश डॅश ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस एडवर्ड जेन्नर यांनी 1798 मध्ये विकसित केली. मी तुम्हाला सांगितलं
डॅश डॅश ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस एडवर्ड जेन्नर यांनी 1798 मध्ये विकसित केली, तर ती आहे देवीची लस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, तर ती आहे देवीची लस. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, अयोग्य जोडी ओळखायची. एका बाजूला आहेत रोग आणि दुसऱ्या बाजूला आहे औषधोपचार. बरोबर. आता कांजण्यासाठी ॲसिक्लोव्हिर बरोबर आहे का औषधोपचार? बरोबर आहे. आता स्वाईन फ्लूसाठी ऑस्टेल्टॅमिर बरोबर आहे का औषधोपचार? बरोबर आहे. आणि एड्ससाठी ॲजिडोथायमायडिन ATZ बरोबर आहे का? तर बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही नाही, चुकीची एकही नाही. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, त्यावरूनच तुम्ही ठरवायचं की हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती वेळा आणखीन पाहायची गरज आहे. ओके, देवी रोगाचे कोणत्या भागातून निर्मूलन झालेले? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. देवी रोगाचे कोणत्या भागातून निर्मूलन झालेले आहे? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे पाहूया. पहा, H5N1 या विषाणूमुळे कोणता रोग होतो? 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. H5N1 या विषाणूमुळे कोणता रोग होतो? 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि मित्रांनो या ICDS व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा. ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे ICDS व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळले असेल. आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे. तिसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.